श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक अशी गोष्ट बघणार आहोत जी अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहे. तर काय आहे ही सत्य घटना हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व समोरील बेल आयकॉन सुद्धा दाबा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ प्रहर सेवेचा अनुभव, जो एका स्वामी भक्ताला श्री दत्त पारायण सप्ताहाच्या 2023च्या प्रहर सेवेवेळी आलेला सत्य अनुभव आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला या अनुभवाचा व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर सुद्धा मिळेल, ज्यात एका महिलेने तिचा अनुभव शेअर केला आहे विथ प्रूफ. तर झाले असे की ही महिला सांगते, माझा मुलगा वर्ग 8वीत शिकत आहे. त्याची वृत्ती जरा चिकित्सक आहे. त्याला खूप प्रश्न पडतात, जसे की सर्वच मुलांना पडत असतात. तो मला नेहमी विचारतो की देव खरंच आहे का, स्वामी खरंच आहेत का. तर त्याला आता त्याची आई सांगायची की देव आहेत, स्वामी सुद्धा आहेत आणि ते आपल्याला साक्षात दर्शन सुद्धा देतात, पण त्यासाठी आपल्याला तसं वागावं लागतं. त्याची आई म्हणते, तो रोज माझ्या पाया पडल्याशिवाय घराबाहेर सुद्धा पडत नाही. तो खूप आज्ञाकारी आहे. आणि आता त्याची आई दत्तपारायण सप्ताह सुरू झाला तेव्हापासून केंद्रात 24 तास सेवा करत आहे. आणि त्याची आई त्याला सुद्धा सांगते की जो 12 ते 4च्या दरम्यान सेवा प्रहर करेल त्याला नक्कीच स्वामी दर्शन देतात किंवा दिसतात. तर आता त्याच्या आईचे हे सगळे ऐकून तो सुद्धा प्रहर द्यायला तयार होतो. गुरुवार दिनांक 21/12/2023 रात्री तो मुलगा प्रहर द्यायला तयार झाला. त्याच्या आईचं सगळं ऐकून त्याला सुद्धा असे वाटले की आपल्याला सुद्धा कळेल की खरंच देव आहे का. तर तो जातो प्रहर द्यायला. तर तो जातो आणि प्रहर द्यायला लागतो. आता रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान त्याला खरंच साक्षात स्वामी महाराजांनी दर्शन दिले. त्याला एक स्वामींची छबी किंवा आकृती गुरुचरित्र पारायण पाठावर बसलेली दिसते. ते कुठून आले, कसे आले व कुठे गेले त्याला काहीच कळत नाही. तो खूप घाबरतो आणि कसा बसा तो प्रहर पूर्ण करतो आणि सकाळी घरी जाऊन त्याच्या आईला सगळं घडलेलं जसंच्या तसं सांगतो. पण त्याची आई त्याच्याकडे लक्ष देत नाही. मग तो त्या केंद्रातील एका बाईला ही सगळी गोष्ट सांगतो. ती सुद्धा त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. मग तो तिथल्याच एका दादाला सांगतो. तो त्या दादाला म्हणतो, तुम्हाला सुद्धा माझ्यावर विश्वास नसेल, कारण कोणीच त्याच्यावर विश्वास करत नव्हते. मग तो त्यांना म्हणाला, मला माझ्या आईचा मोबाईल द्या. आणि तो त्याच्या आईला सुद्धा तिथे बोलावतो आणि सगळ्यांना म्हणतो, कुणालाच माझ्यावर विश्वास नाही ना. ठीक आहे, मग तुम्ही एकदा CCTV चेक करा. मग ते दादा म्हणतात, ठीक आहे, करूयात. आणि जेव्हा ते CCTV बघतात तर काय सगळेजण अगदी चकित झाले. त्या सगळ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले, आनंदाश्रू आले. त्यांनी बघितले की खरंच स्वामी साक्षात त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. मी तो व्हिडिओ समोर लावत आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. सोबत बेल आयकॉन सुद्धा दाबा. चला तर मग तो व्हिडिओ बघूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ नक्की बघा.